बुलढाण्यात कोरोनाच्या प्रवेशापासून ते आजपर्यंत पहिल्यांदाच सर्वाधिक 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। यामध्ये शेगाव तालुक्यातील आडसना या गावात 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाचा नवा हॉटस्पॉट समोर आलाय। आडसना या गावातील कोरोनाचा आकडा आता 23 वर पोहोचल्यामुळे प्रशासनाने पूर्ण गाव सील करून पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय। कोरोनाने आता ग्रामीण भागात शिरकाव केला होता, मात्र गाव हॉटस्पॉट ठरत असल्यामुळे आडसना गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलंय। 12 नवीन कोरोना बाधित रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आले आहे याची पडताळणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली असून हाय रिस्क असलेल्या 45 जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय। आडसना हे गाव शेगावला घरांगण आहे। 3 दिवसा अगोदर शेगावच्या रोकडी या नगरात बाधित रुग्ण आढळला, परंतु नगरसेवकांचे दुर्लक्ष आणि मुख्याधिकारी इतर कामात मग्न असल्यामुळे शेगाव सध्या तरी वाऱ्यावर दिसून येत आहे। आळसना गावामध्ये जे काही 24 पेशंट आहेत त्यापैकी एक बरा झालेला आहे, तो आम्ही घरी पाठवलेला आहे आणि हे 23 जे पेशंट आहेत ते 23च फक्त ॲक्टिव्ह आहेत। तर त्यापैकी 11 जणांचं आपण साहेबमोठीमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि उरलेल्या 12 जणांचं आनंदसागर विसावे येथे त्यांच्यासाठी सेपरेट सेंटर केलं आहे। आतापर्यंत एकूण 22 कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आलेले आहेत। त्या अनुषंगाने शासनाच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण गावाची सीमा सील करण्यात आलेली आहे। तसेच गावकऱ्यांना देखील रोज सकाळी संध्याकाळी आम्ही सांगत आहोत की कोणी घराच्या बाहेर पडणार नाही, तर विनाकारण घराच्या बाहेर मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं चालू आहे। सध्या इथून जे त्यांचे हाय रिस्कमध्ये जे पेशंट आलेले आहेत त्यांना इथून घेऊन क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील आदेशापर्यंत पूर्ण गाव हे सध्या सीलच राहणार आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।